तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 52 सॉल्व करणार आहे. 4 massless spring whose force constant are 2k, 2k, k and 2k respectively are connected to a mass m kept on a frictionless plane as shown in figure. तर 4 स्प्रिंग दिलेले आहे, त्याचा फोर्स कॉन्स्टंट आपल्याला दिले आहे 2k, 2k, k आणि 2k. तर ते कनेक्ट करायचं आपल्याला एका ब्लॉकला ज्याचं मास m इतकं आहे, तो फ्रिक्शनलेस ट्रॅकवरती आपल्याला दिलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही फिगर पण दिलेली आहे. तर सुरुवातीला या फिगरमध्ये दोन फोर्स स्प्रिंग आहे, ते सिरीजमध्ये त्याचा फोर्स कॉन्स्टंट 2k, 2k इतका आहे आणि त्याच्या राईट साईडला आणखी दोन स्प्रिंग आहे, ते कनेक्ट केलेले पॅरलल. एकाचा फोर्स कॉन्स्टंट k आणि दुसऱ्याचा फोर्स कॉन्स्टंट 2k. या पद्धतीने आपल्याला ती डायग्राम दिलेली आहे. पुढे इफ मास m इज डिस्प्लेस इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, तर या मासला या ब्लॉकला जर आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस केलं, ओके, देन फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग सिस्टीम इज, तर याची फ्रिक्वेन्सी किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे 1/2 पाय √k/4m. बी ऑप्शन आहे 1/2 पाय √4k/m. सी ऑप्शन आहे 1/2 पाय √k/7m. डी ऑप्शन आहे 1/2 पाय √7k/m. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला 4 मासलेस स्प्रिंग्स दिलेले आहेत, ज्याचा फोर्स कॉन्स्टंट आहे 2k. मग आपण एक काम करू, त्याला सिक्वेन्सने नाव देऊन टाकू. पहिल्याचा जो फोर्स कॉन्स्टंट आहे तर आपण k1 कन्सिडर करणार आणि k1 जो आहे तो किती आहे तर 2k. नंतर दुसरा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे फोर्स कॉन्स्टंट, त्याचा पण स्प्रिंग कॉन्स्टंट किती दिला आहे तर 2k इतका दिलेला आहे. थर्ड याचा फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे तुम्हाला k आणि जो फोर्थ नंबरचा स्प्रिंग आहे त्याचा जो कॉन्स्टंट आहे तो दिलेला आहे 2k. ओके, हे आपल्याला कनेक्ट केलेलं आहे, ते आपल्याला या फिगरमध्ये दिलेलं आहे. ओके, तर सर्वात पहिली मी या ठिकाणी काय करतो, फिगर या ठिकाणी ड्रॉ करतो. तर या ठिकाणी आपल्याला 2 स्प्रिंग्स दिलेले आहे. ते पहिला जो स्प्रिंग आहे तो k1 घेतला, त्याची व्हॅल्यू किती 2k. त्याच्या सिरीजमध्ये आणखीन एक स्प्रिंग दिलेला आहे ज्याचा फोर्स कॉन्स्टंट किती असणार तर तो पण 2k. या 2 स्प्रिंग या ठिकाणी अशा पद्धतीने कनेक्ट करायचं आणि या ठिकाणी हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्या ठिकाणी आपण एक मास अटॅच करणार आहे. हा मास दिलाय. त्याच्यानंतर एक स्प्रिंग आहे ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती असणार k3 म्हणजेच किती तर k. आणि त्याच्या खाली परत अजून एक अजून एक स्प्रिंग कनेक्ट करायचा आहे ज्याचा फोर्स कॉन्स्टंट असणार आहे k4 आणि तो जो दिलेला आहे तो किती तर 2k. ओके, तर या पद्धतीने कनेक्ट करायचं. ही फिगर तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर आपल्याला या केसमध्ये किती फ्रिक्वेन्सी असणार आहे या ऑसिलेटिंग सिस्टीममध्ये ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिले या फिगरमध्ये जर ऑब्झर्व केलं तर हा फोर्स कॉन्स्टंट k1, ही स्प्रिंग आणि ही स्प्रिंग हे दोन्ही कसे तर एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहे. पण इकडचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर ही स्प्रिंग आणि ही स्प्रिंग एकमेकांना कसे तर पॅरललमध्ये या ठिकाणी कनेक्ट केलेले आहे. मग स्प्रिंग्स ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट तर पहिला किती k1 अँड k2 आर कसे कनेक्ट केलेले सिरीजमध्ये, आर कनेक्टेड इन सिरीज. सिरीजमध्ये जर कनेक्ट केलं तर त्याचा फोर्स कॉन्स्टंट जो आहे तो आपल्याला रेसिप्रोकल घेऊन ॲडिशन करावं लागेल. मग KS इज इक्वल टू काय भेटेल तर पहिला आपल्याला भेटेल k1 आणि दुसरा जो भेटेल तो काय भेटेल तर k2 भेटेल. ओके, k1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, k1 ची व्हॅल्यू 2k आणि k2 ची व्हॅल्यू पण 2k. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करून टाकू 1/2k प्लस 1/2k. आता डिनॉमिनेटर सेम आहे, तुम्ही न्यूमरेटरचे काय करू शकता ॲडिशन करू शकतात. म्हणजे आपला जो 1/ks भेटणार आहे 1/ks हा काय भेटेल तर तुम्हाला 2/2k. ओके, इथला 2 आणि इथला 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे आपल्याला ks जो आहे 1/ks त्याची व्हॅल्यू काय भेटली k. म्हणून आपला जो ks आहे देअरफॉर ks हा काय भेटेल तर आपल्याला k. मग या दोघांचे इक्विव्हॅलंट जे स्प्रिंग कॉन्स्टंट असणार ते किती भेटणार तर k इतकं भेटेल. पण आता k3 आणि k4 हे जे 2 स्प्रिंग्स आहे हे कसे येतात पॅरलल आहे. मग पॅरललमध्ये आपण काय करतो त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंटची डायरेक्टली ॲडिशन करतो. हिअर springs of spring constant
किंवा फोर्स कॉन्स्टंट म्हणा, स्प्रिंग म्हणा किंवा ऑफ फोर्स कॉन्स्टंट, दोन्ही शब्द चालेल. ऑफ फोर्स कॉन्स्टंट काय घेतलं पहिल्याचं, K3 अँड K4 आर कनेक्टेड इन पॅरलल. हे कसे कनेक्ट केले तर एकमेकांना पॅरलल कनेक्ट केले. पॅरललमध्ये काय केलं जातं तर डायरेक्टली आपली ॲडिशन केलं जातं. मग तो काय असणार K3 प्लस काय करायचं आपल्याला K4. K3 ची व्हॅल्यू किती आहे K, आणि जो K4 दिलेला आहे तो किती तर 2K. या दोघांचे जर ॲडिशन केलं तर तो किती भेटेल तर आपल्याला 3K हा आपला फोर्स कॉन्स्टंट या ठिकाणी आपल्याला भेटेल. आता या टोटल सिस्टीमचा जर फोर्स कॉन्स्टंट घेतला तर हे दोन्ही एकमेकांना कसे असणार पॅरललमध्ये. मग टोटल फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणा, टोटल फोर्स कॉन्स्टंट तो K भेटेल. आणि K किंवा KT कन्सिडर करू. KT म्हणजे काय टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट, आणि तो किती असणार तर या दोघांचे आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन, KS प्लस काय असणार KP. KS आपल्याकडे K आणि KP जो आहे तो किती तर 3K, आणि या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला किती भेटणार तो 4K. म्हणजे टोटल जो फोर्स कॉन्स्टंट आहे तो किती भेटला तर आपल्याला 4K इतका भेटला. आता आपल्याला काय करायचं फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं, पण फ्रिक्वेन्सीच्या आधी आपण काय करू टाइम पिरियड फाइंड करू. आणि हा टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे ऑसिलेशनसाठी तो आहे T = 2π √m/K. m म्हणजे आपला मास असेल आणि K म्हणजे काय असणार तर आपला आता मास जो दिलेला आहे तो कसा दिलेला आहे तर आपल्याला कॅपिटल M दिलेला आहे. ओके, तर याचं जर रेसिप्रोकल जर केलं तर आपल्याला काय भेटणार तर फ्रिक्वेन्सी भेटेल. मग फ्रिक्वेन्सी जर घेतला तर तो असेल 1/T, आणि याचं काय करू आपण रेसिप्रोकल. ओके, तर तो भेटेल आपल्याला 1/2π √K. कोणता घ्यायचा तर K टोटल घ्यायचा आणि डिवाइडेड बाय काय झाला तर आपला M. मग 1/2π तसाच K टोटल जो आहे K टोटल किती आहे तर आपला 4K, आणि आपण काय राहिला आपला M. याला जर सिम्प्लिफाईड केलं, याला सिम्प्लिफाईड नाही केलेलं आहे, याच आपलं ऑप्शन अशाच टर्ममध्ये आहे. तर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर फ्रिक्वेन्सी आहे 1/2π √4K/M. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजे काय फ्रिक्वेन्सी = 1/2π √4K/M.